सह्याद्री असंख्य गड किल्ल्यांनी सजलेली एक अभेद्य पर्वतरांग आहे. प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचे एक जिवंत पान. काही किल्ले त्यांच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या दुर्गम रचनेसाठी. पण सह्याद्रीच्या कुशीत असा एक किल्ला आहे जो आकाराने लहान असला तरी इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत मिलाप अनुभवायला लावतो. तो म्हणजे घनगड. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. खूप दिवसाच्या नंतर आपला हा आजचा व्हिडिओ येतोय आणि मी सध्या उभा आहे. महाराष्ट्राला जे अलौकिक सौंदर्य लाभलेलं आहे ते सह्याद्रीमध्येच मी सध्या उभा आहे. आणि माझ्या ह्या बाजूला पाठीमागे भरपूर असे धबधबे प्रवाहित झालेले आहे, मात्र ते दिसत नाही कारण थोडेसे अंतर्वरती आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो मी या वर्षीची ट्रेकची सुरुवात करणार होतो ती अंधारबन ट्रेकपासून. मात्र जो ताम्हिणी घाटचा परिसर आहे त्या परिसरामध्ये भरपूर असा पाऊस झाल्यामुळे अंधारबन ट्रेक हा सध्या बंद आहे. आमचे तिकीट वगैरे बुक झालेले होते, मात्र ट्रेकच बंद असल्यामुळे ते तिकीट वगैरे सुद्धा कॅन्सल झाले. त्यामुळे आम्ही आता सध्या ताम्हिणी घाटामध्येच आहोत मी. आणि ज्या ठिकाणाहून जो अंधारबनचा ट्रेक स्टार्ट होतो त्याच पिंपरी गावामध्ये आहे. मात्र अंधारबनच्या ऐवजी आज आम्ही करणार आहोत तो घनगडचा ट्रेक, जो ह्या परिसरामधला एक पहारेकरी म्हणून एक प्रसिद्ध किल्ला आहे. खूप पर्यटकांना अपरिचित आहे, मात्र चांगला किल्ला आहे बघण्यासारखा. तर ह्याच घनगड किल्ल्याची भटकंती आपण आज करणार आहोत. रात्रभर प्रवास करून आम्ही ह्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. आमचा मोठा एक मित्रांचा ग्रुप आहे, जसा नेहमी असतो ह्या आपल्या भटकंती सह्याद्री समूहातील मित्रांचा ग्रुप. तसंच आता आम्ही या ठिकाणी हॉटेल अंधारबन यात्री म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहोत. नाश्ता वगैरे करून आमच्या घनगडच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आता नाश्ता करून चहा घेतोय आता. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता वडोदा गावामधून आलेलो आहे. रात्री निघलो आम्ही कमीशिवाय 9 वाजेला निघलो आम्ही. आता आम्ही आलो आहे घनगड किल्ल्यावरती. चला तर मग जाऊया घनगड किल्ल्यावरती. चलो मित्रांनो, आपण आता हे जे घनगड किल्ल्याचं बेस विलेज आहे एकोले गाव, त्या गावात पोहोचलेलो आहोत. कालपासून पाऊस चालू आहे आणि आता सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो तर पाऊसच चालू आहे. आणि घनदाट म्हणजे असा भरपूर जोरदार पावसामध्ये आम्ही आता हा जो घनदाट जंगलातून जाणारा या घनगड किल्ल्याचा ट्रेक आहे तो करत आहोत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही रस्ता थोडासा ढासळलेला आहे. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे छोटे मोठे ओढे सुद्धा प्रवाहित झालेले आहेत जोरदारपणे. थोडा अंतर आपण जो किल्ल्याकडे जाणार रस्ता आहे त्यांना चालत आल्यानंतर आपल्याला समोर या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर बघायला भेटतो. आणि ह्याच ठिकाणी काही विरगळी ह्या ठेवलेल्या आहेत, तर बघूया आपण. घनगड हा सह्याद्रीतील महत्त्वाच्या दुर्गांपैकी एक मानला जातो. समुद्र सपाटीपासून सुमारे 915 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला प्राचीन व्यापारी घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आला होता. या परिसरातून कोकण आणि देश यांच्यातील व्यापार चालत असे. त्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी घनगड सारखे किल्ले अत्यंत महत्त्वाचे होते. स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांना नवसंजीवनी दिली. घनगडचाही वापर टेहळणी, संदेशवहन आणि घाट मार्गाच्या सुरक्षेसाठी होत असे. मराठा साम्राज्याच्या अखेरच्या टप्प्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1818 नंतर त्याचे लष्करी महत्त्व कमी झाले, मात्र आजही त्याचे भग्न अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
मित्रांनो, तुम्ही बघू शकताय असा सुसाट्याचा पाऊस आणि वारा या ठिकाणी सुटलेला आहे. जोरदार अशा सरीवर सरी कोसळत आहे आणि भन्नाट असा अनुभव का आम्ही आता जी मोरखिंड आहे त्या ठिकाणी उभा आहोत आणि वारा सुद्धा सुसाट्याचा आहे आणि पाऊस सुद्धा दमदार असाच आहे. कोसळणारे धबधबे आहे. त्याच्यातून आपण चढून वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं एक गुहा आहे. दोन गुहा आहे या शेजारी शेजारी. याच्यामध्ये साहित्य पडलं भरपूर अशी मोठी आहे. इतर मित्रांनो, आता या घनगड किल्ल्याचा जो मोरखिंड होती आणि जो पहिला बुरुज आणि दरवाजा होता तो बघून आपण आता आलेलो आहोत या वाघजाई देवीच्या मंदिराजवळ. या ठिकाणी पाठीमागे वाघजाई देवीची मूर्ती आहे ठेवलेली आणि त्याच्याच बाजूला जो एक फेमस पॉईंट या ठिकाणचा आहे तो म्हणजे ही अखंड अशी जी मूर्ती काळात तुटून या ठिकाणी पडलेली आहे आणि आतमधून आपण जाऊ शकतो. ह्या पॉईंटला आता सध्या आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खूप असा फेमस हा पॉईंट या घनगड किल्ल्यावरचा आहे आणि सर्वजण या ठिकाणी आता थोडासा फोटो वगैरे काढण्याचा मोह करून आलेला आहे. तर मी पण एक फोटो काढतो आता. मित्रांनो, अक्षरशः पूर्ण ओला झालेलो आहे. मी रेनकोट घातलेला असलेला सुद्धा, कारण पाऊसच एवढा जोराचा चालू आहे सध्या. आणि आता मी जात आहे या सिऱ्यांच्या मार्गाने वर जायचं आहे मला. मात्र बघू शकता तुम्ही या अशी ट्रॅफिक लागलेली आहे वरती जाण्यासाठी सुद्धा आणि जोराचा पाऊस चालू आहे. त्याचं टाका आहे वरती आल्यानंतर. मात्र आपल्याला जायचं आहे इकडं. थोडासा रिस्की आहे हा पॉईंट. मित्रांनो, जर आपण शिड्यावरती चढून येतो ना त्या ठिकाणी थोडासा एक अवघड पॅच आहे. थोडासा आहे रस्ता आहे. मात्र तुम्ही काळजी घेतली तर येऊ शकता. खूप चालू आहे. ओला गच्च झालेलो आहे मी. आता जातोय बाले किल्ल्यावरती. या बाजूला दरी आहे पूर्णपणे आणि मी जातोय या ठिकाणी. इकडं या पायऱ्या कोरलेल्या आहेत जुन्या. भन्नाट असा अनुभव होता किल्ल्यावरचा. वरती आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत. किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात लोखंडी शिड्या आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करत आपण माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर प्रवेशद्वाराचे अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि काही भग्न बांधकाम आजही पाहायला मिळते. चारही बाजूंनी पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग, दूरवर दिसणारे तैलबैला, सुधागड, पुरीगड आणि आसपासचे डोंगर नजरेत भरून राहतात. घनगड हा फक्त इतिहासासाठी नाही तर निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठीही स्वर्ग आहे. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होतो. डोंगराच्या कपारीतून कोसळणारे धबधबे, ढगांचा खेळ आणि सतत बदलणारे वातावरण प्रत्येक क्षण वेगळा बनून जातो. तुम्ही बघू शकता धोके जे आहे ना, जे ढग आहे ते या ठिकाणावरून, जी खिंड आहे मोरखिंड या ठिकाणावरून निघत आहे आणि पलीकडच्या बाजूला इकडचा जो डोंगर आहे आता जो आम्ही घनगडावर जातोय तिकडं नाही येत. मात्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे या ठिकाणी धोके निघताना आपल्याला. म्हणजे या घनगडाला पूर्ण धोके थाडलेले आहे आणि या ठिकाणावरून ते निघत आहे. या ठिकाणी किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार.
ठिकाणी हा एक बुरुज आहे आणि बघू शकता तुम्ही हा असा किल्ला. हा जो घनगड किल्ला आहे याचा वापर पूर्वीच्या काळामध्ये कैदी ठेवण्यासाठी कारागृह म्हणून केला जात असावा. छोटासा किल्ला आहे, जास्त मोठा नाही. मात्र पावसाळ्यात घनदाट अनुभव देणार आहे तुम्हाला. आपण आता दुसरा जो प्रवेशद्वार होता त्याच्यातून वरती आलेलो आहोत. या बाजूला या ठिकाणी एक टाका आहे खोल, कदाचित काय बघतो मी, टाका एका चोर दरवाजा वाटतोय मला. हो मित्रांनो, हा कुंड आहे या ठिकाणी पाण्याचा. कदाचित गडाचं पाणी या ठिकाणून जात असेल बाहेर, मात्र आता ते बुजलेलं असू शकतं. हे जे घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागोजागी जे फलक लावलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला गड फिरण्यामध्ये आणि गडावर येण्यासाठी थोडीशी कुठं अडचण येत नाही, कारण त्यांनी जागोजागी फलक लावलेले आहे. ही गडाची तटबंदी आहे. भरपूरचा भाग आता सध्या उद्ध्वस्त होत आलेला आहे तटबंदीचा सुद्धा. काही भाग अजून आहे शिल्लक. या ठिकाणी सुद्धा एक पाण्याची टाकी आहे आणि त्याच्याच बाजूला तिकडून सुद्धा एक पाण्याची टाकी आपल्याला बघायला भेटते. दाट अशी धुके आहे ह्या बाजूला आणि तेच धुके आपल्याला ह्या बाजूला बघा कसे दिसतात. म्हणजे पूर्ण गडावर सगळ्या बाजूला आपल्याला धुकेच आहे दिसत आणि धुक्यामध्ये हरवलेला आहे सध्या घनगड. तर आमचा आता संपूर्ण किल्ला बघणं झालेला आहे. धुके हटल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला क्लिअरली दिसत असेल आणि पाऊस चालू बंद होतोय. मी पूर्णपणे रेनकोटमध्ये आहे, ओलागच झालेलो आहे, मात्र थंडी वाजू नये म्हणून घालून ठेवलेलं आहे. तर मी सांगत होतो की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा सह्याद्रीतल्या नव्या आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.